.com and YouTube. Search for that. Hello. Yeah. Book. Book is here. Which page? We're starting Sri Sukta, right? This is Atha Purusha Sukta. Purusha. Wait, but where is Sri Sukta? Next is Narayana. This is Bhu Sukta. Bhu Sukta. Atha Bhu Sukta. Suktam. Nidanmay. Slowly you should take. That is. Atha Sri Sukta. That is the one today. But Okay, that instead of putting, can't you just put around the circle? No. Why? Amkara ವ್ಯಂಜನದಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲೇ ಆಗ್ಬೇಕು. If you are writing something ಮುಂದಕ್ಕೆ ಅವಾಗ ಅದನ್ನ ಹಾಕ್ಬೋದು. At the end of the you can put. ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ಇಕ್ಕನ್ನ
ಹಾ ಶುರು ಮಾಡೋಣ. ಹಾ ಓಕೆಪ್ಪ. ಸರಿ ಚುಟುಕಾರ. ಸಿಟ್. अस्मद् गुरुभ्यो नमः. हरिः ओम. यश्छन्दसां वृषभो विश्वरूपः छन्दोऽभ्योऽद्यमृतात् सम्बभूव समेन्द्रो मेधया शृणोतु अमृतस्य देवधारणो भूयासम् शरीरं मे विचर्षणम् जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्यां भूरिविश्रुवम् ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पीतः श्रुतं मे गोपाय. सूक्त ಹೋಗೋಣ. That is the one. Page number 11. No. Yes. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ममावह तां महावह तां महावह. ಇಲ್ಲ ಕೇಳ್ಕೋ ಸರಿಯಾ. ತಾಂ ಆವಹ. ಗುರು ತಾಂ ಆವಹ ಬರ್ದಿದೆ. ತಾಂ ಆವಹ. ಜಾತವೇದೋ लक्ष्मी मनपगामिनी गामिनी यस्यां हिरण्यं विन्देयम् गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्याम् हस्तिनाद प्रबोधिनी प्रबोधिनी श्री अस्ति ले हकार हस्तिनाद प्रबोधिनी श्रियं देवी मुफक्वये मुपह्वये. ಸರಿಯಾಗಿ ಇಟ್ಕೊಣೋ. ಕೇಳಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಹಿಂಗೆ ಇಟ್ಟು அந்த ಅಭ್ಯಾಸ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ಕೋ. ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಆನ್ ಪುಸ್ತಕ ಮಾಡ. ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಆನ್ ಮೈ ವಾಯ್ಸ್. ಶ್ರಿಯಂ ದೇವಿ ಮುಪಹ್ವಯೇ
श्रीर्मा देवी जुषताम् तां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीम् तृप्तां तर्पयन्तीम् पद्मे स्थितां पद्मवर्णाम् त्वामिहोपह्वये श्रियम् चन्द्रां प्रभासाम् यशसा ज्वलन्तीम् श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् जुष्टामुदाराम् तां पद्मिनीमीम् शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातः वनस्पतिस्तव वृक्षोतभिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु माम् देवसगः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् प्रादुर्भूतः अस्मिन् राष्ट्रे अस्मिन् कीर्तिम् वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीर्नाशयाम्यहम् कुछ कंसंट्रेशन है इंग इट्कोंडे सरी अलक्ष्मीर्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च
आभूतिमसमृद्धिं च समृद्धिं च समृद्धिं च सर्वां निर्नुद मे गृहात् सर्वां निर्नद मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीगं सर्वभूतानां ईश्वरीयं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् मनसः काममाकूतिम् मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य पशूनां रूपमन्यस्य श्रीष्ठयतां यशः मयि श्रीष्ठयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दमा श्रियं भासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् अपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे चिक्लीतवसमे गृहे वसमे गृहे निज देवी मातरम् श्रियं वासय मे कुले आर्द्रां यः करिणीं यष्टिम् पिङ्गलां पद्ममालिनीम् चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीम् जातवेदो मम वः ताम् आवह कीट को सरिया ताम् आवह 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 ताम् आवह இப்போ வந்து சரியா ताम् आवह जातवेदो ಇಲ್ಲ ತಾಮ್ आवह
जातवेदो तां महावः लक्ष्मीमनपगामिनी सरी ताम वह जात वेदो लक्ष्मीमनपगामिनी सरियागिरदे அப்படி எனக்கு மேல் லைன் சொல்வியா சந்திராம் இரண்மயீம் லக்ஷ்மி ஜாத வேதோ மமாவஹ ஆச்சே ஆர்திராம் புஷ்கரிணீம் புஷ்டிம் सुवर्णां हेम मालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो ममावह ताम आवह ताम திருப்பி ताम आवह नरसी जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् श्वान् विन्देयं पुरुषानहम् पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मम् बरी लक्ष्मीदे ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾನಲ್ಲ मयि सन्निधत्स्व श्रियै जातश्रिय आनिर्याय श्रियं वयोजनितृभ्यो ददातु श्रियं वसाना अमृतत्वमायन् भवन्ति सद्यः समिधामि तद्यूने श्रिय एवैनम् तत्श्रियमादधाति सन्ततमृचावषट्कृतम् सन्ततम् ऋचावषट्कृतम् सन्धत्तम् सन्धीयते प्रजया पशुभिः
य एवं वेद ॐ महादेव्यै च ॐ महादेव्यै च देव्यै च देव्यै देव्यै वाक्यावत्तु अयित्वा देव्यै ॐ महादेव्यै च देवै च जुड़ रही है देव्यै देव्यै देवी देव्यै ॐ महादेव्यै च विद्महे विद्महे ये वर्ड ಕೂಡ ಹಕಾರ ವರ್ಣ विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् दर्शन ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ? ಅಡಿಯನ್ ಸ್ವಾಮಿ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ? ಹಾ ಅಡಿಯನ್ ಸ್ವಾಮಿ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ? ನಾರಾಯಣ ಸೂಕ್ತ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ. ಸ್ವಾಮಿ ಟ್ರಾವೆಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಬರೀ ಕ್ಲಾಸ್ ಕೇಳಿಸ್ಕೊಂತಾ ಇದ್ದೆ. ಓ ಸರಿ ಸರಿ, ಟ್ರಾವೆಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಬ್ರು ಧೀರಜ್ ಬರ್ಲಿಲ್ಲ, ನಾನು ಧೀರಜ್ ಅನ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟೆ ಸಡನ್ ಆಗಿರ್ಲಿ. ಈ ಸ್ವಲ್ಪ ನಾರಾಯಣ ಸೂಕ್ತ. सहस्रशीर्षं देवं सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशम्भुवं विश्वं नारायणं देवमक्षरं परमं प्रभुं विश्वतः परमनित्यं विश्वं नारायणं हरिं विश्वमेवेदं पुरुषस्तद्विश्वमुपजीवति पतिं विश्वस्यात्मेश्वरगं शाश्वतगं शिवमच्युतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायण परब्रह्मं परं ब्रह्म तत्त्वं नारायण परः नारायण परो ज्योतिरात्मा नारायण परः यच्च किञ्चित् जगत्सन्निधि दृश्यते यच्च किञ्चित् जगत्यस्मिन् यच्च किञ्चित् जगत्यस्मिन् दृश्यते श्रूयतेऽपि वा अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः अनन्तमव्ययं कविगं समुद्रेन्तं विश्वशम्भुवं पद्मकोश प्रदीगाशगं हृदयं चाप्युदौ मुखम् अधो निष्ठावितस्यान्तु नाभ्यामुपरि तिष्ठति हृदयं तद्विजानीयात् दिश्वस्यायतनं महत् सन्ततगं शिराभिस्तु लम्बत्या कोशसन्निभं तस्यान्ते सुशिरखं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महानग्नि विश्वार्चिर्विश्वतो मुखः सोग्रभुग्विभजन्तिष्ठन् नाहार मजरकविः संतापयति स्वं देहं स्वं संतापयति स्वं देहं देवं मापादतलमस्तकं तस्य मध्ये वह्निशिखा अणियो ऊर्ध्व
ಇಲ್ಲಿ ಅಣಿಯೋ ಊರ್ಧ್ವ ಅಣಿಯೋ ಊರ್ಧ್ವ ಅರ್ಜೆಂಟ್ ಬೇಡ, ನಿಧಾನವಾಗಿ. ಅಣಿಯೋ ಊರ್ಧ್ವ ಅಣಿಯೋ ಊರ್ಧ್ವ ಯದ ಮಧ್ಯಸ್ಥ ವಿದ್ಯುಲ್ಲೇಖೆ ವಭಾಸ್ವರ ನಿವಾರ ಶೋಕವತ್ತನ್ವಿ ಪೀತಾಭಾಸ್ಯಾತ್ ತನೂಪಮಾ ತಸ್ಯಾಃ ಶಿಖಾಯಾ ಮಧ್ಯೆ ಪರಮ ಆತ್ಮ ವ್ಯವಸ್ಥಿತಃ ಸ ಬ್ರಹ್ಮ ಸ ಶಿವಸೇಂದ್ರ ಸೋಕ್ಷರಃ ಪರಮಸ್ವರಾಟ್. இப்போ சொல்லுங்க பார்க்கலாம், அது புரிசுத்தம். Page number 5th. சொல்லுங்க ரெண்டு தரம். पुरुष वेदगं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं अमृतत्वशेषाणः यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अतो जायागश्च पूरुषः आदोऽस्य विश्वाभूतानि मृतं दिवि ततो विश्वं व्यक्रामत् साशनः न शने अभि सजातो अत्यरिक्षत पश्चात् भूमिमथो पुरः यत्पुरुषेण अभिषा देवा यज्ञमतन्मता वसन्तो अस्यासीदाज्यं ददाज्यं विश्वशरद्भिः सप्तास्यासन् परिदयः त्रिसप्त समिदः कृताः त्रिसप्त ಇಲ್ಲ त्रिसप्त ಸಾಕು ಸಾವತ್ತು ಓದ್ತಬೇಕು. त्रिसप्त समिदः कृताः तन्मानाः अबद्धन् पुरुषं पशुं पुरुषजातमग्रतः तेन देवा अयजन्त आद्या ऋषयश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः संस्कृतं पशुभस्तागश्चक्रे वायुव्यान् आरण्यान् ग्राम्याश्च ये
तस्माज्जज्ञा सर्वभूतः रुचः सामानि गिरे चन्दागंसि गिरे तस्मात् यजस्तस्मादजायत तस्मादश्व अजायन्त ये केचो मयादतः गावो जज्ञिरे तस्मात् जज्ञिरे तस्माज्जात अजावयः यत्पुरुषं वेददुः कविदा विकल्पयन् मुखं किमस्य को बाहु कामूरूपादा उच्यते ताम्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः ऊरू तदस्य द्वेष्यः यद्वैष्यः ऊरू तदस्य यद्वैष्यः पद्मानं शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो अजायत सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणात् वायुरजायत नाभ्या आसीदन्तरिक्षम् पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात् दिशः श्रोत्रात् तदा लोकान् अकल्पयन् एदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा अभिवदन् यदास्ते आता पुरस्काद्य मुदा जहारा शक्रप्रविद्वान् प्रदिशश्चतस्रः चतस्रः प्रदिशः चतस्रः प्रदिशः चतस्रः ಸರಿಯಾಗಿ ಇಟ್ಕೋ ಚತಸ್ರಃ ಪ್ರದಿಶಃ ಚತಸ್ರಃ ಇದು ಸಂಧಿ ಆದ್ರೆ ಪ್ರದಿಶಶ್ಚತಸ್ರಃ ಪ್ರದಿಶಶ್ಚತಸ್ರಃ ಹಂಗೇನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಬರುತ್ತೆ ಪದಂಗೆ ಪ್ರದಿಶಃ ಚತಸ್ರಃ ಪ್ರದಿಶಶ್ಚತಸ್ರಃ ಚಲೋ ಪ್ರದಿಶಶ್ಚ ತಸ್ರಃ ಪ್ರದಿಶಶ್ಚತಸ್ರಃ ಚಲೋ ಅಂತ ಇದು ಪದ ಬಿಡಿಸಿದ್ರೆ ಪ್ರದಿಶಶ್ಚ ತಸ್ರಃ ಚತಸ್ರಃ ಪ್ರದಿಶಶ್ಚತಸ್ರಃ एवं विद्वान् अमृतः भवति अन्यः पन्थ अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेन नाकं महिमानस्य चन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः
पूरुषः पुरोग्रतो जायत कृतो कल्पयन्नासन्द्रे च जायावधिः पूरुषः अन्यत्र पुरुषः अभ्यः सम्भूतः पृथिव्यै रस आच्च तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेवं विद्वान् अमृतः भवति अन्यः पन्था विद्यते यनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा जायते तस्य धीराः परिजानन्ति योनिम् मरीचीनां पदमिच्छन्त वेदसः पदमिच्छन्ति वेधसः पदमिच्छन्ति वेदसः यो देवेभ्यः आदपति यो देवानां पुरोहितः पूर्वयो पूर्वो यो पूर्वो देवेभ्यो जातः नमो चाय ब्राह्म्यं जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् ब्राह्मणो विद्यात् तस्य देव असन्मषे ईश्चते लक्ष्मीश्च पत्न्यो अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्याप्तम् इष्टं मनीषाणा अमं मनीषाणा सर्वं मनीषाणा जायते वशे सप्त च सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशम्भुवं नमो ब्रह्मणे धारणं मे अस्त्वनिराकरणं धारयिता भूयासं कर्णयो श्रुतम् ஆச்சோட்டம் மமாமுஷ்யவோ வந்துக்குன்னா இன்னும் கொஞ்சம் அபியாசம் நிறைய பண்ணாக் சரியா வரும் ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಆ ಸಂಯುಕ್ತಾಕ್ಷರಗಳು ಒತ್ತಕ್ಷರಗಳಿದೆಯೋ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಸರಿಯಾಗಿ ಗಮನಿಸಿ ಹೇಳ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೇನು ಅಂದ್ರೆ ಶುರು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಿನ್ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಪೂರಾ ನನ್ ಕಡೆಗೆ ಇರ್ಬೇಕು. ನಾ ಏನ್ ಹೇಳ್ತೀನಿ, ಎಲ್ಲಿ ರೈಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲಿ ಇಳಿಸ್ತೀನಿ, ಅವುಗಳ ಕಡೆಗೆ ಪೂರ ಗಮನ. ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಏನು ಅಂದ್ರೆ ಪದ ಅಕ್ಷರಗಳು ಮಿಸ್ ಆಗದೆ ಇರ್ಲಿ ಅಂತ ನೋಡೋಕಷ್ಟೇ. It should be secondary in importance for the book. Your full concentration should be towards the person who is teaching you. Where he raises the voice. ಎಲ್ಲಿ ಇಳಿಸ್ತಾರೆ, ಯಾವ್ದು ಒತ್ತಕ್ಷರ, ಯಾವ್ದು ಹ್ರಸ್ವ, ಯಾವ್ದು ದೀರ್ಘ, ಎಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನು ಅಂದ್ರೆ ಇದಕ್ಕಾಗೇನೆ ಹೇಳಿದ್ದಾನೆ ಬಾರಿ. ಇದು ಶ್ರುತಿ. ಶ್ರುತಿ ಅಂದ್ರೆ ಕಿವಿಯಿಂದ ಕೇಳಿಯೇ ಕಲಿಬೇಕು, ನಾಟ್ ಬೈ ದಿ ಬುಕ್ಸ್. ಅದರಿಂದ ಮಂಗಳಾನಿ ಭವಂತು. ನಾಳೆ ಉದಯಮ ನಾನು ಹಿಂಗೆ ಇಕ್ಕಿರ್ಲ ಯೋಗ ಕ್ಲಾಸ್ ಇಕ್ಕರ್ನ. ಸೊ ಅದ್ಮೇಲೆ ಆನ್ಲೈನ್ಲೆ ಯು ಕ್ಯಾನ್ ಅಟೆಂಡ್. ಬೇರೆ ಎಲ್ಲರೂ ಬರ ಈವ್ನಿಂಗ್ ವಿಲ್ ಮೇಡಮ್ ಅಸ್ತು. ಚೆಕ್